मुद्दाम करतात सगळे पोलीस? मुद्दाम सगळे तर गिरीश हेच आहे की पोलीस जे आहेत त्या सर्व गोष्टी मुद्दाम करत आहेत. आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न जो आहे तो पोलीस करत आहेत. तर सूड भावनेने ही कारवाई जी आहे ती पोलिसांनी केलेली आहे असं मत जे आहे ते वरळीतील या स्थानिक नागरिकांनी सांगितलेलं आहे. मात्र आता पोलीस नेमकी नागरिकांची समजूत काढतील का आणि नागरिकांची समजूत काढण्यामध्ये पोलिसांना यश येईल का, आता हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. गिरीश, सूरज, तू असाच आमच्यासोबत जोडलेला राहा. तू आत्ता माहिती दिलीस, मात्र असाच जोडलेला राहा. आपण वरळीमध्ये काय नेमकं घडलेलं आहे, लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या आपण पाहिल्या. लोक संतापलेली आहेत आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी स्थानिकांशी संवाद साधतायत, तोडगा काढण्याचा प्रयत्न करतायत. जातीवाद समजलं का? आम्हाला आमची जयंती करून द्या, ते त्यांना सांगा चांगलं. नाही तर 12 महिन्याचे कुठलेच सण नाही साजरे झाले पाहिजेत. बस कुठल्याच नाही झाले पाहिजेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही वर्षानुवर्ष त्यांचा बालेकिल्ला आहे आणि केवळ हा जातीवादाच आहे. कारण की आम्ही काही आतंकवादी नाही आहोत. जो गेल्या वेळेसचा राग आहे ना तो आमच्यावर काढला जातो. कुठला गेल्या वेळेस? गेल्या वेळेची लेडीज कॉन्स्टेबल बोलली ती चुकीचा बोलली, त्याच्यावर आम्ही आक्षेप केला आणि आता तो राग आमच्यावरती करतायत. पोलीस मुद्दामून राग तुमच्यावरती काढतात. मुद्दाम राग करतायत. डीजेला मनाई केल्यामुळे स्थानिक नागरिकांनी संताप केलेला आहे. आम्हाला डीजे लावायला परवानगी द्या अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे. मात्र पोलिसांनी त्याला ठाम नकार दिलेला आहे. पोलिसांनी नियमावर बोट ठेवलेला आहे. आपण पुन्हा एकदा जाऊया. आमचे प्रतिनिधी सूरज मसरूकर तिथे उपस्थित आहेत. सूरज, काय तोडगा निघतोय का? कारण वरिष्ठ पोलीस अधिकारी संवाद साधतायत, काय सुवर्णमध्ये निघेल का? निश्चितपणे सध्या तरी पोलीस जे आहेत ते नागरिकांशी चर्चा करत आहेत. तर काय झालं, पोलिसांनी चर्चा केली तुमच्याशी, काय नेमकं झालं? अच्छा, म्हणजे ऍक्च्युली खरं बघायला गेलं ना, वळी बिडडी चाळ हा बाबासाहेब आंबेडकरांचा बालेकिल्ला असल्यामुळे इथली जी जनता आहे ही फक्त बौद्ध समाजाची नाही, इतरही समाजाची. आता काय झालं नेमकं? पोलीस त्यांनी परमिशन दिली असे म्हणतात. मी तेवढं समजून घेतो काय ते. पण त्या लोकांनी जी लोक परमंडळी करून द्यायचं नाही, पण आम्ही लोकांनी बायकांनी हट्ट केल्याशिवाय राहणार नाही. वाजेपर्यंत परमिशन दिली? 10 वाजेपर्यंत परमिशन दिलेली आहे. आणि बरेकरांसाठी सचिन भाऊ आले, सचिन भाऊ मदतीला आले. 10 वाजेपर्यंत तुम्हाला डीजे वाजवायची परवानगी दिलेली आहे 10 वाजेपर्यंत. म्हणून जास्त वेळ मागितला. जास्त वेळेची परवानगी दिली मग आता? हो, दिली. आम्हाला 1 दिवस आणखीन वाढवून पाहिजे. मग 17 तारखेला पण आम्ही वाजवणार. आज जर का तुम्ही पूर्ण दृश्य जर का बघितलं तो वळलीतली मला वाटते पहिली घटना आहे की एवढा पोलिसांचा ताप आहे. वळलीत कुठलाही अजूनपर्यंत कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही. जो तो बांधव आहे ना, तो प्रत्येकाला एकमेकांना सपोर्ट करून तो हा जो उत्सव आहे तो साजरे कर. पण हा विनाकारण गोंधळ घातलेला आहे. हा प्रत्येक समाज फक्त बळीपुरता नाही आहे, सिद्धार्थ नगर, प्रेम नगर अजून तर आलेलं नाही आहे. डेअरी अजून पण बायका किती जण लोक आहेत, पण या लोकांची नेहमी लोक असे का नाही दिली पाहिजे ना. मुसलमान लोकांचे कुणाचे पण कार्यक्रम असू दे, कुणाचे पण असू दे, त्या लोकांना ती लोक का सपोर्ट करतात? आपल्या लोकांना का कोण लोक सपोर्ट करत नाही? केलं पाहिजे आपल्या लोकांना पण सपोर्ट. सचिन भाऊ आलेत मदतीला. सचिन भाऊच्या पोलिसांनी निश्चितपणे गिरी